दही मध्ये बरोबर ते मीठ टाकतात आणि हलवतात कसे मिक्स करून परफेक्ट वरून स्टॅमिना आहे त्यांचा. आणि ते पाहिजे. पंच बघा, एक पंच उपाशी तर दुसरा जेवलाय तुपासी. ज्याचे नशीब बलवान. ते काय नशिबावर असं, कोणाला लवकर जेवण भेटते कोणाला नाहीच. आता पवार साहेबांना जेवण डायरेक्ट संध्याकाळी आहे, मग काय हरकत नाही ना. नसला तर नको, तसं काय त्यांचा स्टॅमिना आहे उभा राहायचा. चलिए मुकाबले के अंदर बढ़ते हैं। सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। विघ्नार्थ क्रिकेट टीम पॉइंट के माध्यम से किया हुआ शानदार जानदार आमदार ट्रॉफी 2025 मैच मानसी स्पोर्ट डेरोली बनाम अंबिका चौक के बीच। डेरोली फील्डिंग कर रही, पहली गेंद अमीर भोईर की, और देख के मारना चाहिए था, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं। डॉट गेंद। दूसरी गेंद, यस, और बल्ले का बाहरी किनारा। गेंद थर्ड मैन सीमाने के बाद नंबर 4। शुरुआत जबरदस्त नैनेश पवार के माध्यम से। स्कोर 4। बाटली थांबा, संध्याकाळ होते, देवबत्तीचा टाइम झाला. बाटली शॉट, बाटली शॉट, और गेंद चली गई अटली गांव में छक्का। नैनेश पवारला काय 3 लस्सी. एकदा नागोरींची लस्सी पिलीत ना की लस्सी निघलीच बाहेर. या विराजा केसांची हेअरस्टाईल बघा, तांबूस केस, आणि काय हरकत नाही, असंच एन्जॉय पाहिजे. स्कोर 10. असू द्या पैसे काही असू द्या, फक्त अर्थव्यवस्था जपून ठेवा. कुठल्याही प्रकारे गडबड करू नका, प्रत्येकाकडे लिहून ठेवा, कारण हे आयोजन फार कठीण असतं मित्रांनो. आम्ही काय येणार, आमची बिजागिरी घेणं जाणार, पण तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागतो. ह्याच्यावर प्रत्येकाकडे हिशोब चांगला ठेवा. काम पैशाचं आहे, हा, ना तर मधला दाना तो लाल पाहिजे, आणि वरच्या सांगायला नको. धावा झाल्यात 10. मेंढी बॉल पद्धती, अच्छी बॉल बघा, अंपायर की स्टाइल देखो. दूसरा शाहरुख खान दिवत काही, एक पंच शाकाहारी तो दूसरा मांसाहारी. स्कोर 11. नेक्स्ट डिलीवरी शॉट ऑफ लेन के ऊपर, बैकवर्ड पॉइंट के ऊपर, वीरेंद्र सहवाग की याद, गगन चुंबी छक्का. कटैक डीजे. जबरदस्त 2 छक्के आले, तिसरा छक्का आला तर 3 लस्सी. बैट्समैन नैनेश पवार, ये बॉल बाउंड्री के बाहर गई समझ जाओ तो स्कोर जाएगा मेरे हिसाब से. ये 17 रन बन चुके हैं, 23 हो जाएगा, छक्का आ जाएगा, 3 लस्सी मिल जाएगा. लेकिन डॉट चली गई, लस्सी भी गई. क्या होगा, छक्का जाएगा, देखना पड़ेगा. और ये भाई साहब वाइट,
और अतिरिक्त रन 4 मिलेंगे 5 पंजाब बोर्ड के ऊपर। खराब गेंदबाजी डेरवली के माध्यम से। डीजे वाजवा चौका आला। डीजे मास्टर अगदी हुशार आहे, दिसायला पण हँडसम आहे, टेंशन नहीं। और एक बार फिर से इस बार चौका मिलेगा, चौका मिलेगा, 4 रन ठोकम ठोक लस्सी गई। लेकिन इस बार देखिए पूरी तरह से शानदार बैटिंग। नाम है नैनेश पवार और यहां अंबिका चौक टीम का स्कोर 26 के घर में 26। और ये कैच पकड़ो पकड़ो पकड़ 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 लिया नैनेश पवार बाहर। एक खूंखार मैदान के अंदर बैटिंग चल रही थी, जिस तूफान को ही मैदान से बाहर निकाला या उमेश भोईर ने और चलता कर दिया अमीर भोईर ने। और इसी के साथ पहला झटका चौक टीम को और पहली सफलता इस बार अमीर भोईर को और पहली कामयाबी यहां मानसी स्पोर्ट डेरोली टीम को। पहला और खत्म 26 लॉस ऑफ 1। 20 रनों की उम्दा पारी, जबरदस्त मैराथन पारी नैनेश पवार की खत्म हो गई। गुड बैटिंग पवार। यांना इथंच बसवा, त्यांना काय लागेल ते द्या आणि सकाळी उद्या संकष्टी आहे ना, त्यांना जाऊ दे इकडे मडला, त्यांच्याकडे विक्रम पण आहे। आकाश भोईर पहले ओवर में नटबॉल ढीले के गेंदबाज आमिर भोईर के। पावर प्ले में कुट कुट के बल्ले भाई, पावर प्ले में रन बनते हैं ना, बड़ा मजा आता है। हाँ अंपायर बाला तुम्हाला काय सांगत, लाल काला आहे तिकडे, तो अंपायर मेन अंपायर लाल लाल आहे। लाल आणि बेहाल आहे। अरे आत्म माणूस कोणी असू दे, त्याची सावळी काळीच असते नेहमी। अरे और देखिए बॉल देखिए, अंपायर खुद कह रहे कि थोड़ी सी उछलती हुई गेंद बाहर निकल गई। डेरोली के सेकंड बॉलर आए आकाश और नए बल्लेबाज गणेश। समाधान माली 0 पे खेल रही। कड़ाकेदार आयोजन नियोजन डे नाइट का फॉर्मेट, शॉर्ट ऑफ लेन टॉप एज, ये चलिए खेल खल्लास। एक के हाथ से उड़ गई, दूसरे ने पकड़ा और बल्लेबाज को किया बाय बाय। डीजे महाराजा गेंद शेष। यस पकड़ो पकड़ो, चलो विकेट नंबर 3 गॉन। चौक टीम का बल्लेबाज वापस जा रहे, जिनका नाम है मेरे हिसाब से
मोइन अंडा लेके वापस ड्रेसिंग रूम में। चांद उसकी विकेट लेने की क्षमता से दिस इज अ ग्रेट बॉलर। वाह काय झोंबला त्याला खईस का काहीतरी येरा उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना बॅटीला बॉल ठोको नाही याचे हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर मेर ना राहून लाईन मारी देत त्याला बॉलाची लाईन नाही समजत. बघा मी आहे ना मी हो बोलन ते म्हणतो माहिती आहे पुढे काय आपलं होईल ते. आणि आमचे वाघ साहेब आदिवासी आमचे बांधव आहेत पण एकदम मराठीची त्यांनी कॉमेंट्री मध्ये आपल्या भाषण सर्वांची मन जिंकली. 2 षटक संपली गेलीत आणि इकडे अंबिका चौक संघाची धावसंख्या बोर्डावर 26 ला मला तर वाटते 3 गडी मैदानाच्या बाहेर. शंकर उद्या मात्र शंकराच्या मुलाची संकष्टी आहे गणपती बाप्पाची आहे ते सत्य. संतोष सर बघतात त्यांना काय आपल्याकडे कसं राज ठाकरे साहेबांचं आपलं काम पुरावा सहित. आखरी 12 गेंदे शेष. यश बहुत संभाल के क्योंकि कॉटन बॉल और बॉलर को ये बॉल पकड़ना कठिन होता है कि जो जोरदार स्पीड से बल्लेबाज मारते लेकिन कोई रन नहीं मिलेगा. 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर. स्कोर जाएगा 27-27. और एक बार फिर से ये मिड विकेट के एरिया में एक सिंगल और स्कोर जाएगा अंबिका चौक का 28-28. आणि नागोरी यांना एवढी मोठी गाडी सांभाळते बरी. आपल्याला 2 व्हीलर 2दा पडतो आपण. ओ वाईट बॉल. आणि माणसाला बॅलन्स सापडला ना की गाडी किती मोठी वजनाची असू दे तो बरोबर उठतो. हाँ जाग छोटा होता है लेकिन गाड़ी को बड़ी बर उछल देते हैं. चाच लदाख बघा ना त्यांच्या चाला गोडीत तेवढी आहे. 29 स्कोर. पकड़ो कैच. कॉटन बोल्ट आउट. विकेट नंबर 4 गॉन. बल्लेबाज वापस जा रहे जिनका नाम है मेरे हिसाब से गणेश. 1 रन बना के वापस. व्यक्तिमत्व प्रवीण भाऊ तसे आहेत. नावात दम की सगळीकडे काम कसं होतं टकाटका. पंच बघा कसे देवासारखे उभे आहेत. जवळ सगळ्या बँका त्यांच्या नावाने खाते पॅक झालेत. जिथं जाल तिथे बँकवाले सतत खातं थांबणार नाही. त्यांची मेहनत आहे. रात्र दिवसभर कसे उभे राहतात बाबा त्यांना माहित. हा आणि उभा राहा स्टॅमिना बाबलीचा काटा. ओ वाईट बॉल. आता अंपायरची ऍक्शन नाही आली थोडी खास कारण ते थोडासा काय झालं चिकन जास्त गेल्या पोटात ना. हा इकडे या अंपायर काय सॉरी माफ करा वाघमार इकडे येतात. मी असं का झालं अचानक बोल ते काय त्यांना जमणार नाही कारण त्यांच्या पोटात भाकरी नाही ना. राव उभे तसेच काय त्याला पर्याय नाही. भाजी उद्या उपवास.
और ये सिंगल मिलेगा। ऑफ ड्राइव किया गेन लॉन्ग ऑफ के क्षेत्र में आणि मस्त निसर्गाच्या या सौम्य वातावरणामध्ये टुर्नामेंट सगळीकडे झाड। आता यंदाचं वर्ष जाऊ दे, पुढल्या वर्षी चेअर आणू आपण, हे नाचायला जरा मजा येईल। आणि मॅचचा आनंद कोण? उत्कर्ष म्हात्रे मते, उत्कर्ष मते मॅचचा आनंद घेताना हार्दिक स्वागत। कुठले ते? चौकचे। अभिनंदन मते तुमचं। आणि जे स्वतः संघ मालक सुद्धा आहेत आणि कॅप्टन पण आहेत, त्यांचं अभिनंदन आपण करूया। काय हरकत, काहीतरी काम असतो, आता पहिल्यासारखं काय राहिलं नाही, एंजॉय आहेत थोडेसे। शॉट है, घुटना टेक, तमाशा देख, मिड विकेट की गली। ऐसा करता है क्या डेरोली वाले? चल गए ना चौका, चल रही है, कमान 4 रन। दोबारा काम फिट किया। बाल्दी साहब का रिकॉर्ड कौन तोड़ेगा? शेख कैच पकड़ो, मुश्किल है। शंकर जबरदस्त, शंकर म्हणून ना सगळ्यांच्या नादी लागा, शंकराच्या नादी लागू नका, तर तिसरा डोला उघडला ना बस मग पाणी बघा, पंचांना पॅक पाहिजे नाही, पाणी 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 आणि इकडं 3 षटक संपली गेली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंबिका चौक संघाची धावसंख्या 35 आणि 35 ला मात्र वाटते 5 गडी बाहेर। खेळाडूंना पाणी घेऊन जा। आणि आपल्या आयोजकांना विनंती, त्या पंचांचा जेवणाचा बंदोबस्त करा, आणि आपल्याला त्यांना 9 वाजेपर्यंत सकाळी उभा ठेवायचं आहे। केलं ना? ओके, काय हरकत नाही। त्यांना शाकाहारी आणा, म्हणून कुठं कुठं काही आपल्या देवांना हात जोडायला आम्हाला लागतो, आणि कुठं कुठं आम्ही गेलो की ते आम्हाला विचार, तुम्हाला उपवास असला तरी आम्ही बोलतो नाही उपवास, मग ते आम्हाला सांगतात चला यांना बोलवा, आणि मग ते आणतात बिर्याणी आम्हाला खायला, मग ही तोंड आमची लाल सगळी बघतात आणि हसतात। इथं कसं मस्त चिकन भाजी आयोजनामध्ये हे असलं ना, भोजन घरचा असला की जरा बरा वाटतो। पाणी घेऊन असू द्या, पण त्याच्या वाटत हुशार आहेत, आणि ते बघा त्यांचा म्हणजे त्यांचा चेहऱ्याचा हावभाव बघा, त्यांच्या मनात एक कोणतरी असेलच। हो मेडिकल, अरे वा, त्या आपल्या ते मेडिकलला असून आपला काय फायदा काय नाही, कारण डॉक्टरांची लँग्वेज त्यांनाच समजा, आपल्या काय समजेल। पण असू द्या, अभिनंदन करूया त्यांचं आपण, कारण शिक्षण मित्रांनो पाहिजेच। आता विदाऊट शिक्षण जमत नाही। याला आमचं 12वीला आम्हाला 24 मार्क इंग्लिशला, आणि त्याची वांगणी लागेल तुम्हाला इंग्लिश मध्ये ते विचारत, आम्हाला काय कळते, आम्ही गप राहिलो। अंतिम ओवर, और ये देखिए रन नहीं मिलेगा, और अंतिम ओवर मिस्टर अतुल भोईर और नए बल्लेबाज अभिषेक। विकी 1 पे खेल रहे और 5 विकेट गॉन हो चुके। अतुल की दूसरी बॉल राइट हैंड राउंड विकेट से जोरदार हिट कर दिया है लॉन्ग ऑन के क्षेत्र में। फील्डर तैनात, दूसरे के लिए पलट चुके, खतरा बन सकता है कि अंपायर, और नॉट आउट दिया है। बल्लेबाज लगता है पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे, और 2 रनों के साथ टीम का स्कोर जाता है 37। धावा संख्या 37, और आखिरी 4 गेंदें शेष। कमबैक ऑल ओवर, गेंदबाजी कमबैक, शंकर ने क्या क्या जबरदस्त पकड़ा, और ये वाइड बॉल। अतिरिक्त रनों के साथ 38, 38 स्कोर। और नेक्स्ट मैच हातनोली बनाम गावदेवी
तड़ेगांव। टप्पा पीछे था वाइड, एक बार फिर से लाइन देन बिगड़ी हुई है, आउटसाइड ऑफ स्टंप गेंदे फेंक रहे। 39-39 आमदार ट्रॉफी 2025। फुल टॉस डिलीवरी डाउन द ग्राउंड खेला हुआ शॉट है, लेकिन दूसरे के लिए पलट चुके। थ्रो करना कहा है, बॉलर एंड अपने नजदीक था, वहां थ्रो करना चाहिए था, लेकिन उन्होंने किया विकेट कीपर के पास थ्रो। तब तक बल्लेबाजों ने छोर बदलकर 2 रन इकट्ठा किया और 2 के साथ स्कोर जाएगा 41 यानी कि 41 रन। आखिरी मेरे हिसाब से इस ओवर की गेंदें शेष अभी तक 3। बोईर लगता है डेरोली में वाइड की फैक्ट्री है। बॉल वाइड डालेंगे ना, अतिरिक्त रन जाएंगे और सामने वाली टीम का फायदा होगा, ध्यान में रखिए। 8 वाइड आए, मैं बोला ना। और इस बार हवा में कैच मुश्किल का आसान बनेगी, लपक लिया कैच और विकेट नंबर 6 मैदान से बाहर। स्कोर 42, लॉस ऑफ 6। अंबिका चौक टीम का स्कोर दीजिए। हे संगीत आपण ऐकलात. आणि बघा मंडपाची वरती जो कापड आहे ते कसा चमकते बघा. पूर्वी शाळेमध्ये पताके आपण असंच लावायचो. सचिन मात्रे सरपंच साहब मते मैदान के अंदर खुद देखना पड़ेगा क्या करेंगे टीम के लिए. आता रंगी बेरंगी साला कार्यक्रम आलेला आहे म्हणून मजा. खुद प्याकर है, देखना पड़ेगा प्याकर क्या करेंगे. ओ अच्छी बॉल, गति का इस्तेमाल किया, डॉट गेंद, आखिरी गेंद शेष होगी. अंतिम बॉल, चौक टीम का स्कोर है 42 और ये छकड़ा जाएगा कि नहीं. और आउट, मते जी आउट. और इसी के साथ कैच ने कल्पेश को लपका. ये इनिंग हुई खत्म. निर्धारित 4 ओवर में यहां अंबिका चौक टीम का टोटल स्कोर पहुंचा 42 और जीतने के लिए यहां मानसी स्पोर्ट डेरोली टीम को 24 बॉल और 43 इनके 43 रन की जरूरत है. अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और क्रिकेट ये जेंटलमैन्स गेम है. क्रिकेट बेहतर रोमांचक खेल है. जब तक क्रिकेट में आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती है. चलते मैच का उत्तरार्ध के लिए शुभम जी म्हात्रे जो वहाल गांव के सुपुत्र जिनकी अच्छी मराठी कमेंट्री चल रही थी, उनकी वाणी के ऊपर इस मैच का रिजल्ट सुनिए. 43 रन इकट्ठा करना है यहाँ डेरोली टीम को और चौक टीम को यह रन रोकना है. कांटे का टक्कर का मुकाबला है. इस द्वंद्व में कौन सी टीम बाहर जाएगी, कौन सी अंदर रहेगी, ये आने वाला समय बताएगा. लेकिन आइए और सुनिए शुभम म्हात्रे की जुबानी.
च्या खाली करा. खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल खेळाडूंसाठी खुर्च्या खाली करा, त्यांना बसण्यासाठी जागा द्या. आपण खेळाडूंसाठी ती जागा ठेवली आहे. विनंती असेल सर्वच मायबाग प्रेक्षकांना की आपण त्या ठिकाणी उठायचं आहे. हॅलो, चला पुढच्या मॅच साठी विनंती आहे. तलेगाव आणि हातनोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. यानंतरची आणखीन एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तलेगाव आणि हातनोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. ही लढत आपल्याला पाहायला मिळते अंबिका चौक आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात मानसी स्पोर्ट्स डेरवली अशी लढत. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना अंबिका चौक टीमनं 24 बॉलवरती बनवल्या त्या 42 धावा आणि इथून गरज आहे ती 24 बॉलवरती 43 धाव संख्येची ती मानसी स्पोर्ट्स डेरवली टीमला. डेरवली टीमची सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ऑन स्ट्राइक एंड वरती बॅटर आपण पाहतोय आशिष मुंडे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती अतुल भोईर. सलामीवीर फलंदाज अतुल आणि आशिष ही जोडी मानसी स्पोर्ट्स डेरवली टीमच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाजीची सुरुवात पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नैनेश पवार. राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी शॉर्ट रनअप आहे. 2-3 पावलांचा स्टार्ट. ओ पहिलाच बॉल अखूट टप्पाचा पाहायला मिळाला. अगदी शरीराच्या जवळून थोडासा अखूट टप्पाचा बॉल होता. शरीराच्या थोडसा वरून गेलाय बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय आणि इथून मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू चांगल्या रीत्या डिलीव्ह केला जातोय. चला तलेगाव आणि हातनोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी या. ही इनिंग संपण्याच्या अगोदर टॉस होणार आहे. तलेगाव आणि हातनोली आपण या लगेच. ओ या वेळेला मात्र शफल होऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरून बॉल मात्र गेलाय सीमा पार. चौकारानं डावाची सुरुवात करतोय तो फलंदाज आशिष मुंडे. सुरुवात केली आहे. पहिला बॉल डॉट आल्यानंतर मग मागच्या बाजूने फटका एक्झिक्यूट होताना आपण पाहिलाय. हा देखील अखूट टप्पाचा चेंडू पाहायला मिळालाय. अगदी परफ्यूम डिलिव्हरी. कानापासून सनकन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. 3 चेंडू फेकून झालेत. टोटली 4 धावा धाव फलकावरती लागल्यात त्या मानसी स्पोर्ट डेरवली टीमच्या. आव्हान आहे 43 या धाव संख्येचं. अगदी 43 धावा म्हटल्या तर मग प्रत्येक ओव्हर मध्ये 11 धावा 11 पेक्षा थोडी कमी धावांची सरासरी ठेवायची आहे ती डेरवली टीमला. पहिल्या ओव्हर मध्ये 3 बॉलवरती 4 धावा आल्यात. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज. एक फिल्डर अगदी आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने, एक फिल्डर लॉंग ऑफला आणि बाकीचे फिल्डर आपण पाहतोय की शॉर्ट मिड विकेट
एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकवर्ड, पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये, अगदी कनेक्शन प्रॉपर रित्या होत नाहीये, अंधेधुंदी फटकेबाजी चालू आहे ती फलंदाज आशिष मुंडे या खेळाडूकडून. आणखीन एक निर्धाव चेंडू, जसजसे डॉट बॉल येत जातील तसतसा प्रेशर दबाव डेरवली टीमच्या खेळाडूंवरती वाढत जाईल. डॉट पर्सेंटेज कमी ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण क्रिकेटमध्ये निश्चितपणे सिंगल डबल धावांना देखील महत्व आहे. सिंगल डबल धावा येत राहिल्या तर धाव फलक हलतं राहतं, परंतु डॉट बॉल जर आला तर धाव मिळत नसते, धाव फलक तिथंच स्थिरावतं. षटकार चौकारांच्या बरोबर क्रिकेटमध्ये सिंगल डबलला देखील तितकंच महत्व आहे. 4 चेंडू फेकून झालेत आणि धाव फलकावरती फक्त 4 धावा आपण पाहतोय. हा चेंडू राईट आर्म उर्दू विकेट न स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगोदरच. ओहो, व्हॉट स्ट्रोक, लॉंग अँड स्ट्रॉंग, अगदी लेफ्टी फलंदाज राईटी आहे, परंतु अगदी लेफ्टी उभा होता, बॉल आला तसा पाठवलाय, सीमारेषा पार, हा मॅक्सिमम षटकार. फटका पाहायला मिळाला, अगदी उजव्या हाताचा फलंदाज अगोदरच लेफ्टी मध्ये उभा होता आणि काय फटका मारला, अगदी लांब लचक चेंडू त्या ठिकाणी पाण्यात गेलाय, नदीत गेलाय, काय लांब लचक षटकार. डेव्हिड वॉर्नर आणि केविन पीटरसन या खेळाडूंची आठवण करून देणारा फटका फलंदाज आशिष मुंडेच्या बॅटमधून आपण पाहिलाय. षटकाराला षटकाराच्या मदतीने टीमची टोटल पोहोचेल ती 10 या धावसंख्येवरती. परत स्विच हिट करण्याचा प्रयत्न होतोय, आणखीन एक, बाप रे, व्हॉट अ स्ट्रोक, दॅट्स द मॉन्स्टर हिट. आणखीन बॉल पाण्यात, 2 बॉल 2 षटकार. टोटल 16 धावा पहिल्या ओव्हर नंतर धाव फलकावरती लागल्यात. चला या ठिकाणी विनंती करतोय तलेगाव टीमला, हतनोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तलेगाव टीमच्या कॅप्टनला कॉल असेल आपण टॉस करण्यासाठी लगेच या. आणि पहा, पहिली इनिंग संपली, दुसरी इनिंग संपण्याच्या अगोदर जर टॉस करण्यासाठी आपण आलात नाही तर मग 2 रनची पेनल्टी दिली जाईल. साहिल चौधरी गोलंदाजच्या मार्कवरती, हा चेंडू सुरेखरित्या डिलीव्ह केला जातोय, खोलवर टप्पाचा, अगदी यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू वाईड यॉर्कर पद्धतीने मात्र डिलीव्ह केला जातोय. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगत आपण पाहतोय. चला मैदानात स्प्रे का, स्प्रे घेऊन, इट्स ओके का, ठीक आहे, चला पाणी घेऊन जा मैदानात.
चला विनंती करतोय आम्ही तलेगाव टीम, आपण असा शेवटचा कॉल आहे, जर आला नाही टॉस करण्यासाठी तर मग 2 रनची पेनल्टी घ्यावी लागेल. आलेत का? ओके ओके, चला थँक्यू. टॉस करून घ्या पुढच्या मॅचचा. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय ऑन स्ट्राइक एंड वरती. ओ सरळ बाटनं व्ही शेप मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या अगदी जवळ, जजमेंट चुकलाय. अंधेधुंद फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला, कुठल्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता आणि बॉल मात्र त्याच्या मागे पडला. 1 बाउंस सीमारेषा पार, आलाय चौकार. पुढेच्या व्ही शेप ब्लॅक स्क्रीनच्या वरून ठोकला षटकार. 6. पत्रबाई आराधीनं प्रश्न विचारला. या ओव्हरमध्ये अतुल भोईरच्या माध्यमातून देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला जातोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप. आता सोडलेल्या झेलची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. तर धावा कमी आहेत, धावा कमी असताना पहिल्या ओव्हरमध्ये देखील बऱ्याचशा धावा बहाल केल्यात. अशा वेळेस चौक टीमच्या खेळाडूंना आता फिल्डिंग चांगली करण्याची गरज आहे. असे झेल जर तुम्ही अतुल भोईर सारख्या खेळाडूचा सोडाल तर झेल तुम्हाला 100% महागात ठरतील. या बॉलवरती मिळाल्या तर 2 धावा आणि 2च्या मदतीने संघाची धाव संख्या पोहोचली आहे ती 28 वरती. 28. 14 चेंडू आणि फक्त 15 धाव संख्येची गरज. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन खर्च केली जाते गोलंदाज साहिल चौधरीच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या मदतीने धाव संख्येत बदल, धाव संख्या पोहोचेल ती 29 वरती. ओ या वेळेला क्लासिकल फटका मारण्याचा प्रयत्न, हवेत होता बॉल, बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरून बॉल थांबणार नाहीये. सीमारेषा पार, येतोय चौकार. दोन ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर टोटल झाली या डेरवली टीमची ती 33. उर्वरित आता 12 चेंडू फक्त बाकी आहेत आणि विजयासाठी 10 या धाव संख्येची गरज. गोलंदाज संकेतला आपण पाहतो. पहिला चेंडू क्लासिकल फटका, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल एक टप्पा फ्लो होईल बाउंड्री पलीकडे. येतोय पहिल्या बॉलवरती हा दिमागदार चौकार.
सन्माननीय संदेशजी राणे बीजेपी कार्यकर्ता मोरबे यांना विनंती, आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. फलंदाज अगदी लेफ्टी मध्ये उभा होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चौकार आलाय, हा डॉट. ओ फुलर लाईनचा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे, कार्पेट लेवलचा फटका आपण पाहतोय. सिंगल रन या चेंडूवरती कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचेल ती 38 या आकड्यावरती. उर्वरित बॉल आता बाकी आहेत ते 9 आणि गरज आहे ती फक्त 5 धावसंख्येची. पंच पहिला नो बॉल आहे का? ओके ओके. 39 टोटल. हा चेंडू संकेत गोलंदाज अगदी चांगल्या रीत्या चेंडू डिलीव्ह केला जातोय. गुडलाईन स्पॉट वरती बॉल टाकतोय. नौखा गोलंदाज, यंग गोलंदाज, यंग टॅलेंट आपण चौक टीम कडून आता मैदानात पाहतोय. 4 चेंडू झालेत. उर्वरित या षटकातील 2 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 4 धावसंख्येची. फुल्लर लाईनचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला बॅकअप दिला जातोय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, अशा गोलंदाजीची गरज आता चौक टीमला आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये नैनेशवरती आक्रमण, त्यानंतर दुसरा गोलंदाज साहिलला देखील बराचसा मार पडलाय. त्यानंतर कमबॅक करण्याची गरज आहे. निर्धाव चेंडू आलाय या षटकातील, हा शेवटचा बॉल. या वेळेला चांगला फटका पाहायला मिळालाय. बॉल हवेत, थोडासा मिस टायमिंग झालाय आणि इथून फलंदाज होईल बाद. आणखीन एक झटका मिळेल तो मानसी स्पोर्ट डेरवली टीमला. धावसंख्या 39 असताना. फलंदाज झालाय बाद. 7 चेंडू बाकी आहेत आणि 4 या धावसंख्येची गरज आहे. अमीर भोईर नवीन खेळाडू. ओ या वेळेला फटका छान, त्यापेक्षा ही चांगली फिल्डिंग. लेजंड खेळाडू आपण सचिन मध्ये त्यांना फिल्डिंग साठी पाहतोय. चांगला जेल टिपलाय. लास्ट बॉल वरती मिळेल विकेट. कदाचित मॅच मध्ये येईल का ट्विस्ट. शेवटचे 6 बॉल बाकी आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. सहा बॉल बाकी आहेत. विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. गोलंदाज गणेश सालुंके शेवटचा गोलंदाज. ओ पहिला साकूट टप्पा. हा चेंडू या ठिकाणी टाकण्याचा नव्हता. अगदी अकूट टप्प्याचा बॉल पाहिला. या सिच्युएशनला हा खराब बॉल पाहायला मिळाला. टॅपचा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल मात्र सीमा पार आणि चौकारनं सामना फिनिश केलाय. तो फलंदाजानं आणि हा सामना सहजरित्या जिंकलाय तो मानसी स्पोर्ट्स डेरवली टीमनं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
गोलंदाजी करत असताना ज्या गोलंदाजानं विकेट मेडन षटक फेकलं, पहिल्या ओव्हरला जिथे 26 धावा आल्या, त्यानंतर आकाश भोईर या गोलंदाजानं कमबॅक करून दिलं. फक्त 2-0 धावा देत 2 विकेट घेतल्या. अर्थात विकेट मेडन षटक फेकणारा आकाश भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल तलेगाव आणि हतनोली टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथमता निर्णय घेतलाय तो गोलंदाजीचा फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते तलेगाव टीमला. तलेगाव टीम आपण बॅटिंग ऑर्डर आपली मैदानात पाठवायची. हतनोली टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या, टाइमपास नकोय. चला आकाश, आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी या.